जर आज मी ऑनलाईन काम चालू करायच्या आधी गाडीच्या क्लच पॅड मधलं पार्ट चेंज केलं नसतं तर जय महाराष्ट्र इंस्टाग्राम फॅमिली. तर मंडळी, मी करत आहे बोर्जो कंपनीमध्ये ऑनलाईन काम. घरातून बाहेर येऊन गाडी जवळ येऊन गाडी काढून डायरेक्ट मेकॅनिकल गॅरेज मध्ये गेलो, कारण गाडी मधलं पार्ट खराब झालं होतं. त्यानंतर बाजूलाच ऑटो पार्ट वाला होता, त्याच्याकडे जाऊन क्लच पॅड मध्ये जी पुल्ली बसते ती मागितली, तर ती मला ओरिजिनल नाही भेटली. म्हणून ज्याच्याकडून गाडीचं काम करणार त्याच्या जवळ बघितलं तर त्याच्याकडे पण नव्हती. त्यानंतर गेलो कांदिवली हायवेला MG ऑटो पार्ट या दुकानात. गाडीचं पार्ट बघितलं तर चांगल्या क्वालिटीचं भेटलं. फायनली गाडीचं पार्ट घेऊन निघालो डायरेक्ट गॅरेज मध्ये. गॅरेज मध्ये येऊन लगेच गाडीचं काम करायला चालू केलं. त्यानंतर 1 तासाने फायनली गाडीचं काम झाल्यानंतर मला लगेच ऑर्डर पण भेटले आणि निघालो पिकअप लोकेशन वरती. घराच्याच बाजूला बिल्डिंग होती, तिकडूनच पार्सल घ्यायचं होतं. गेट वरती एंट्री करून पार्सल घेऊन अजून थोडा वेळ वेट करून सेम लोकेशनची ऑर्डर भेटली आणि निघालो लोकेशन वरती. पिकअप लोकेशन वरती येऊन एंट्री करून कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशन वर. जर आज मी गाडीचं काम केलं नसतं तर गाडीमध्येच कुठेतरी बंद पडले असते आणि त्यानंतर खूप त्रास झाला असता. ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं आणि निघालो दुसऱ्या ड्रॉप लोकेशनला. लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून ते पण पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर पुन्हा ऑर्डरची वाट बघून मलाड वेस्टची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल पिकअप केलं आणि अजून थोडा वेळ वेट करून सेम लोकेशनची ऑर्डर पण लगेच भेटली. त्यानंतर पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनला. समोरून गाडी स्पीड मध्ये असली तरी मध्येच गाडी घुसवून ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केला आणि बाजूला चौथ्या ड्रॉप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून पार्सल डिलिव्हर केलं. काम करता करता संध्याकाळ झाली. मग शेवटच्या 2 ऑर्डर घराजवळच्या उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून पार्सल डिलिव्हर केलं आणि निघालो शेवटच्या ड्रॉप लोकेशन वरती. ते पण पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा.